गुड मॉर्निंग आई. सकाळ सकाळ आई आलेली आहे गार्डन मध्ये फुलं काढण्यासाठी. केवढी काढलीत ब तिने. आजीने पण दिली आपल्या झाडावरची. ओके. हार करायला, गजरा करायला. हार पण होईल ना, गजरा पण होईल. ओके. ही कागण्याची फुलं आहेत फक्त. हा, त्याचा वास मस्त येतो. आजीने काढली. ही तर काळी आहे, ही एकदम काळी. हार मस्त बनवली. आई आल्यानंतर माझं काम करते फुलं काढण्याचं. तिला आवडतं, मला पण आवडतं फुलं काढायला बागेतली. उठल्या उठल्या पहिले बागेत शिरायचं. येस, देवपूजेसाठी फुलं सुद्धा पण मिळतात का, झाडावर कुठल्या फळ आलं ते पण समजतं ना आपल्याला. आणि तिला गजरात, तिला डोक्यामध्ये माळायला सुद्धा आवडतो फुल. आवडतात मला. चला नाश्ता करूया. थांबलोय तुझ्यासाठी. तो राहते झाडावरच, ती संध्याकाळी उमलतात. चला नाश्ता करायला. चलो. आणि आज नाश्त्याला आहे उपमा. आईने बनवलेला आहे मस्त. आईच्या हातचं मला खूप जास्त आवडतं. ते कसं आहे, दुसऱ्याने केलं ना की त्याला जास्त टेस्ट लागते, असं आहे. आपल्याला जास्त खायची नाही वाटत. तर आईने मस्त गरम गरम उपमा बनवलाय सकाळच. तर नाश्ता करतो आम्ही. प्लेट घेतल्यात तिघांना. आणि प्रीत झोपलेला आहे, तो नाईट करून आलेला आहे, त्यामुळे तो नाश्ता वगैरे करून झोपला. आता आम्ही नाश्ता करतो आणि मग बाकीचे कामं. आता आई पप्पा असले की कसं घर जरा भरलेल्यासारखं वाटतं. नाही तर नेहमी आम्ही दोघंच असतो. तो नाईट करून आला की तो झोपलेला असतो बेडरूममध्ये. मी माझी बाकीची कामं करत असते, जेवण नाश्ता सगळं करत असते. तर आई पप्पा आले जरा बरं वाटते. बोलायला कोण असेल सोबत तर जरा बरं वाटतं. सकाळ सकाळ मस्त गरम गरम आईच्या हातचा नाश्ता करते. मग बाकीची कामं आपली आहेतच. कपडे तसे मशीनला लावलेले आहेत, ते होतील. तर थोड्या वेळ माझं पुस्तक वाचायचं आहे. मग ब्लॉग एडिटिंग करेन. मग पर्यंत आई बाप्पा जेवण रेडी करून ठेवतील. आता 2-3 दिवस मला किचनमध्ये काय एंट्री नाही, तेच दोघं जण बघत असतात. आणि पप्पानी मस्त गणपती बाप्पासाठी हार बनवलेला आहे फुलांचा. पण पप्पांना मस्त जमला, ते नेहमी बनवतात ना, तर बघ मस्त वाटतंय. आयडिया बघ कशी त्यांनी केलंय. बाजूला लाल फुलं अशी लावलीत, छान छान. आणि इकडे अजून फुलं आहेत खूप सारी. आता आईला गजरा करतील, बायकोला स्पेशल पप्पानी बनवलेला. काय ग, दमलेत जरा नाश्ता पण घ्या. दमलेलं माणसाला नाश्ता. चल तिकडे डायनिंग टेबलावरच बसू. चल. ओके. हार रेडी झालेला आहे मस्त मस्त. आणि पप्पाने दिवा लावलेला आहे. आणि आता गणपती बाप्पा मस्त दिसतात. हार मस्त झाला, फुलं वगैरे सगळे गार्डनमध्येच आहे, तेव्हा छान वाटते. आणि आता मी बसलेली आहे बेडरूममध्ये, आपला ब्लॉग एडिट करायला बसलेली आहे. काल आईशी गप्पा करता उशीरच झाला झोपायला, त्यामुळे ब्लॉग एडिट करता आलं नाही. आता सकाळ सकाळ बसले, समोर लॅपटॉप आहे, एडिटिंग करते. आणि खिडकीसुद्धा आहे साईडला. तर मस्त वाटते. खूप दिवसांनी आईच्या बेडरूममध्ये अशी बसले, ते पण असं काम करायला. साईडून तुम्हाला शिट्टीचा आवाज दिसेल, कुकरची शिट्टी होते. जेवण सुद्धा चालू आहे. आई पप्पांना 12-12:15 जेवण लागतं, त्याची सवय आहे. 12पर्यंत ती लोक जेवतात, त्यामुळे ते आले की मी पण लवकरच जेवते. आता माझं 1-2 वाजता जेवण होतं दुपारचं, त्यामुळं ते 11 वाजले की लगेच आई जेवण करायला सुरुवात करते. तर आई जेवण करते, थोडंफार तिला मदत केली. आणि आता मी बोललो की ब्लॉग एडिट करायला जाते. तर आहे लॅपटॉप घेऊन बसले आरामात. पोटसुद्धा भरलेले, नाश्ता मस्त पोट भरून केलेला आहे. तर करते पटापट. A few moments later. आणि आता आलेली आहे मी बॅक टू किचन. आईला थोडी मदत करायला. व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे माझी, थोड्या वेळात ब्लॉग अपलोड होईल. आणि आता आले मी चपाती करायला किचनमध्ये. आईला थोडी मदत करते. चपात्या मी तिला लाटून देते, मग ती भाजेल. आणि आईनी बनवून आणलेल्या आहेत कोथिंबीर वड्या, आता फ्राय करायच्या आहेत. मी काल थोड्या खाल्या, मस्त झाल्या होत्या. आता आई फ्राय करते. पप्पांना सांगते, पप्पा मस्त एकदम पातळ अशा कट करून देतात आणि मध्ये तळायला मस्त लागतात. ते पण असं डीप फ्राय नाही करणार आहेत, शालो फ्राय करणार आहे. जरा तेल कमी खायचं आहे ना, पण ते शालो फ्राय केलं ना, आलूवडी काय बोलते, कोथिंबीर वडी, तर मस्त लागते. मी पहिल्यांदा असं शालो फ्राय करून कोथिंबीर वडी खाली नाही, तर आपण असं पूर्ण डीप फ्राय करून खातो, पण मस्त वाटला. तर आई कापते. एका साईडला मी चपाती लाटायला घेते. पप्पा कापतायत आलूवडी. अरे यार, आलूवडीच येते, कोथिंबीर वडी पप्पा कापतायत, वड्या फाडतायत.
मस्त होतात. त्याला तेल लावता का? तेल लावले कसं टाकते सुरीला. अच्छा, तर सुरीला जरा त्याने तेल लावले आणि आता कट करतायत. आमचा चॉपिंग बोर्ड जरा इंटरनॅशनल आहे, तुटलेला आहे. आम्हीच इंटरनॅशनल तर काय. आणि कोथिंबीर वडी फ्राय करतायत पप्पा एकदम कमी तेलामध्ये, म्हणजे जास्त तेल खायला नको म्हणून. मस्त ह्या तळायचं काम पप्पांवर आहे, पप्पा करतायत. आणि गरम गरम आणि ते पण कडक खायला मस्त. काल आईने थोड्याशा मला फ्राय करायला दिल्या, म्हणजे खायला दिल्या तर मस्त झाली होती. कुरकुरीत एक नंबर लागते. आज उपवास आहे ना म्हणून कोथिंबीर वडी केली. मंडळी या जेवायला. आणि आमचे शेठ सुद्धा उठलेले आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे जेवायला वरण आहे, भाजी आहे, आपली कोथिंबीर वडी. नावच येत नाही मला, मी आलू वडीच नुसती बोलते अगं. कोथिंबीर वडी आणि भात आणि चपाती केलेली आहे. आज आहे मंगळवार, त्यामुळे उपवास आहे. हे नाही, आमचा सोमवार मंगळवार उपवास असतो, त्यामुळे भाजी भात मस्त. पप्पांनी वरण केलेलं आहे पप्पांच्या पद्धतीने. मस्त त्यांची फोडणी असते ती मस्त. आणि त्याच्यामध्ये शेंग टाकलेली आहे. आई थांब ग, शेकटाची शेंग टाकलेली. मला असं वालं वरण खूप जास्त आवडतं. आणि भाजी आहे, वडी आहे, कोथिंबीर वडी आणि चपाती. तर या जेवायला. हे प्रीत ये रे. आणि आता चाललो आम्ही मार्केटला. आज आहे सोमवार, तर आमच्याकडे आहे मार्केट. भाजी वगैरे आणायचं आहे, घराचं थोडंफार सामान आणायचं आहे. तर आमचे मिस्टर लिहितात आठवणीने काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आणायच्या ना. त्या नेहमी आमच्याकडून 1-2 वस्तू विसरतोच आम्ही. मी नाही विसरत, प्रीत विसरतो की नाही प्रीत? म्हणजे त्याचं काही सामान आणायचं असेल तर विसरतो. त्याचं मेन म्हणजे त्या झाडांचं जे काय असेल ना, खत बोला, अजून काय झाडांना जे लागतं त्या गोष्टी मात्र तो न विसरता आणतो. तो त्याचीच यादी करतो की झाडांना काय पाहिजे, कोणतं खत आणायचं आहे ते. मी मात्र माझ्या भाजी कोणती आणायची आहे, घरामध्ये काय संपलेलं आहे ते वगैरे आणेन. तर असं आमचं दोघांचं डिवाईड आहे. तर चाललोय बाजारामध्ये. उशीरच झालाय, 4:30 झाले. संध्याकाळ होईल आणि मग संध्याकाळ खूप गर्दी होते मार्केटमध्ये, पटकन जाऊन येतो. A few moments later. हॅलो. बाजारातून भाजी आणलेली आहे. आज जरा जामच वेळ गेला मला, 1-1.5 तास गेला ना. गर्दी पण होती तशी. काय आणलेस? खूप काय काय भाजी. पहिले मेन म्हणजे डासांची सोय, तेच मच्छर अगरबत्ती, मच्छरची नंतर फ्लावर लेके आली मी. आता कोथिंबीर जरा जास्त स्वच्छ. आपल्याला 20 रुपयाला 1 जोडी भेटली, आता 3 जोड्या होत्या 20ला. संध्याकाळ झाली, संपत नसेल भेटली. हे आणि घेवडा, टोमॅटो, मिरची, मटार, हरी मटार, बैंगन. हा दिवस मला वांग वगैरे घेऊन देत नाही, कारण काय ह्याला आवडत नाही म्हणून. काय काम आहे वांग्याचं? आम्हाला आवडतात. पोटॅटो आणि इकडे हे वेगळं सामान आहे. काय आहे त्याच्यात? शेंगा, वालाच्या शेंगा. आणि फ्रीजसाठी, आईसाठी, माझ्यासाठी चणे, शेंगदाणे. मला शेंगदाणे पाहिजे. नाही, तू शेंगदाणे नाही खायचे, त्रास होतो तुला. काहीतरी नाईट शिफ्टला काहीतरी चटपट छोटेवाले वाटाणे घ्यायचे ना, काळे. मला जे समोर दिसते ते मी घेतले पटकन. आणि बाकी सगळी लाडू काय बोलते, काय ते संक्रांत येते ना, तिळगुळ बनवायचे आहे. त्यामुळं आता सगळं सामान घेऊन आले. आणि प्लस आम्हाला करायचे आहे काय, पुरणपोळ्या. त्याची सुद्धा तयारी आहे. आता आई आले तर आईचं काही ना काही चालू असतं बनवायचं, तर ते सगळं घेऊन आले. आणि ही पिशवी ओळखीची असेल तर तुम्हाला, शर्ट पीसापासून तिने पिशवी शिवले. मस्त. तसे पण शर्ट पीस आपण घरातच ठेवतो, तर तिने त्याची पिशवी शिवली. छान छान मस्त ना. म्हणजे काही दूध वगैरे आणायला मार्केटला जायला, आणि मजबूत अशी कापडाची आहे ना. वा वा वा. तर असं आईच्या आईने 2 पिशव्या बनवला. मला 1 पिशवी दिली आणि तिच्याकडे 1 पिशवी ठेवलेली. आता हे सगळं सामान मला लावायचं आहे. आणि आता आमची चालू आहे जेवणाची तयारी. आणि पप्पा बघतात इकडे झी मराठी, त्यांचे नेहमीचे सिरियल. आम्ही काही TV बघत नाही, त्यामुळं सिरियलचा काही प्रश्नच येत नाही. पप्पांना आणि आईला सिरियल आवडतात बघायला, झी मराठीवर लागतात काय ना काय.
कधी वेळ भेटला तर आम्ही पण बसतो, पण समजत तर काय नाही, काय स्टोरी आहे ती, पण आई पप्पा बघतात. आपण मात्र कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्येच काय नाही काय आपलं चालू असतं. तर टीव्हीचं एवढं आवड नाही आहे आम्हाला, आधी होती. तर आता परत आवाज बसला का माझा थोडासा? परत संध्याकाळ झालं की काय होतं काय माहिती, आवाज जरा मला आता परत फील व्हायला लागला की थोडासा जड झालाय. आई वाढते जेवण, जेवतो लवकरच, अंगा प्रीतला जायचं आहे नाईट शिफ्टला. 8पर्यंत जेवून घेतो, मग थोडा वेळ काय ना काय गप्पा मारतो आणि मग प्रीत जाईल कामाला. तर असं आहे, नवऱ्याची नाईट शिफ्ट असली की सगळ्या गोष्टी लवकर लवकर कराव्या लागतात, त्याच्या ड्युटीच्या वेळेनुसार सगळं करावं लागतं. आता जेवतो मस्त गरम गरम. आईने मस्त पापड भाजलेले आहेत, तांदळाचे उडदाचे, आणि आता जेवण वाढते, ताटं भरते आई, जेवून घेतो. तर या जेवायला. ह्याला म्हणतात खरं प्रेम. बघू अहो इकडे बघू, कामाला जायच्या अगोदर बायकोला काढा देतात, अंगा बायकोचा आवाज बसतोय, कफ येतोय, हे तर हिला दिलं नाही तर ती घेणार नाही. आता माहिती आहे ना, अशा पदीला चूज केलेस तुम्ही काय रे. लाडकी आहे मी सगळ्यांची. माझी पण लाडकीच आहे. हो माय गॉड, लाडाची बायको. लाडाची. आणि काय बाकीचं काय टाकायचं याच्यात ते देवटका. हा देते, त्या सगळं सांगावं लागतं आम्हाला काय टाकायचं आहे काड्यामध्ये. त्याच्याप्रमाणे बनवणार. 1 ग्लास पूर्ण. हा टाक, आटवायचंय त्याला. संध्याकाळ झाली की माझा जरा आवाज बसतो, का आमच्याकडे या साईडला जरा धुकं जास्त येते आणि थंडी वाढलेली आहे, तर मी स्वेटर घालून बसते. तर प्रीत कामाला जायच्या अगोदर तर बोलतो तुझ्यासाठी मी काढा बनवतो. मी आता एवढं बोलतोयस मग बनव ना. नवरा असं कधीतरीच बोलतो चल तुझ्यासाठी हे बनवतो काय रे. हा मग पाहिजे. तर जेवलो वगैरे, थोडं काढा घेते, नंतर घसा थोडासा परत दुखायला लागलेला आहे माझा, मग बरं वाटेल काढा घेतल्यानंतर. आणि आत्ताच प्रीत गेलेला आहे कामाला. आमचा काढा सुद्धा रेडी झालेला आहे, मस्त आईला पण दिलाय थोडासा, आणि मी सुद्धा थोडासा काढा घेते. तर आता आई पप्पा आहेत तर पटकन 2 दिवस कुठे गेले समजलंच नाही. आम्ही नवरा बायको किती बोलणार, बोलून तरी नाही. त्याचं बरं वाटतं आई पप्पा आले तर. काल रात्री मस्त निवांत झोप लागल्यानंतर एकटीला तशी मला झोप येत नाही, काही आवाज झाला तरी पण मी जागे असते. काल मस्त निवांत झोपले, 1ला झोपले, ब्लॉग एडिट करत होते, 1ला झोपले आणि मग 7-7:30ला उठले, आरामात उठले एकदम, काही टेन्शन नाही. आता सकाळी नाश्ता सुद्धा आईनेच केला, तो नाश्ता त्याने नाश्ता खाला आणि मग तो झोपला. असं आहे. पण घरामध्ये मोठं माणूस असलं की जरा घर भरल्यासारखं वाटतं ना, मोठं माणूस किंवा छोटं माणूस है ना. ओवी आली पण ओवीची लगबग चालू असते, गडबड असते. ओवी आली तरी पण मावशी हे हवं, तिला 1 दिवस तरी माझ्या घरी एकटीला ठेवली ना की तिच्या पाठी मला राहावं लागतं, काय करते काय खाते हे ना, असं आहे. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.